हॅलो मंडळी, कसे आहात? आणि राम राम मंडळी, अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? ताई नाही, अक्का, आजी आजोबा, काका काकू, दादा बहिणी, छोटे छोटे बांधूबाल, तुम्ही सगळेजण, आय होप तुम्ही सगळेजण व्यवस्थितच असाल. आणि मला तुम्ही सगळे व्यवस्थित धडधाकट असाल एवढंच हवं आहे, कारण की मला तुम्हा सगळ्यांची प्रचंड काळजी आहे. सो आपली आपली काळजी घेत चला. आणि मी असं का म्हणजे काय म्हणतात त्याला, आज व्लॉग करावा का नाही करावा, करावा का नाही करावा असं घाई होतं. कारण की आमचं आता कालही बाहेर फिरणं झालं, मध्ये पण 2-3 दिवसांपूर्वी उन्हात फिरणं झालं. त्याच्यामुळे मला सर्दी खूप झाली. त्याच्यामुळे मग मला थोडंसं असं झालं की यार मला आता झोपायचं आहे, मला व्लॉग नाही करायचं आहे. पण आता मी आणि आई चाललो आहे बाहेर फिरायला. म्हटलं चला तुम्हाला पण नाशिक फिरवून आणू. आई, आता कालचं तुम्ही व्लॉग पाहिलंच असेल. त्याच्यात आईची जी आम्ही शूज घेतले होते आईनी वगैरे, ह्या गोष्टी घेतल्या. तर मग ती तर शॉपिंग झाली आहे, पण मग आता तिला अजूनही काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्याच्या काल नाही घ्यायला जमल्या. तर आज आम्हाला तिकडे जायचं आहे. त्याच्यानंतर मारुतीच्या मंदिरात पण जायचं आहे. आणि आज आता मी तुम्हाला एक छोटीशी गंमत दाखवणार आहे. आय होप तुम्ही सगळेजण ती गंमत बघून मजा, म्हणजे तुम्हाला मजा येईल, एन्जॉय कराल. आणि ही गंमत आहे, ही BTS मध्ये आहे आणि तिचं ओरिजिनल व्हर्जन ते तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. काय म्हणाल? उद्या काय आहे? उद्या आहे रंगपंचमी. आणि जे नाशिककर आहेत, मुंबईकरांची धुळवड झाली, होळी खेळून झाली, पण नाशिककरांची जी होळी खेळणं असतं, ते रंग खेळणं असतं, ते उद्या रंगपंचमीच्या दिवशी असतं. आणि उद्या एक मस्त व्लॉग तुम्हाला मिळणार आहे रंगपंचमीचा. आणि त्यात थोडंसं ट्विस्ट पण आहे, कारण सरळ सरळ सगळ्याच गोष्टी, सगळे सण असं सरळ सरळ साजरे करायला लागलो तर मग कसं होईल. त्याच्यामुळे उद्या एक ट्विस्ट पण आहे, मजा येणार आहे तुम्हाला ते बघायला. सो उद्याचा व्लॉग तुम्ही अजिबात बघायचा मिस करू नका. आणि आता आम्ही चाललोय बाहेर. बाहेर जाणार आणि काय शॉपिंग करायची ती करणार. आणि मग रात्रीचं मात्र मी तुम्हाला सिनारिओ, म्हणजे खरं सांगू तर आज माझी इच्छा नव्हती वेट ब्लॉग करायची, पण रात्रीचा जो सिनारिओ आहे तो तुम्हाला सगळ्यांना मला दाखवायची फार इच्छा आहे मनापासून. आणि फक्त ह्या एका कारणासाठी म्हणून मी आज ब्लॉग चालू केला आहे. आणि तो तुम्हाला मी तिथपर्यंत तो पूर्णत्वास नेणार आहे आणि तिथपर्यंत दाखवणार आहे. सो आता आई देवाचं करते आहे. आईचं देवाचं झालं की ती तयारी करणार, आणि तिची तयारी झाली की आम्ही निघणार आहे बाहेर. सो आता आपण भेटूयात बाहेर, आम्ही जेव्हा निघू किंवा काय शॉपिंगला जिथे पोहोचू त्याच्यानंतर. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का? आपल्याला इथे पोळी होते, आपल्याला चेहऱ्यावर इथे होते, आपल्याला हिट बॉईल्स म्हणा किंवा काही म्हणा, इथे अशा वेगवेगळ्या ठिकाणी होतात. इथे कानाच्या आतमध्ये, इथे इथे हे बघा, इथे इथे कोणाला तरी पोळी, असं इमॅजिन आहे का की हिट बॉईल म्हणा, काही म्हणा, मी पिंपल म्हणा, फोडा म्हणा, काही म्हणा, इथे कोण कानाच्या पाळीच्या आतमध्ये कोणाला निघतो, हे मला एक नवीनच काहीतरी कळलं आहे. मलाच इथे झालेली आहे, कशामुळे झाली आय डोंट नो. आणि ती मला फार त्रास देते. सगळा कान असा माझा असं जडजड झालेला आहे. त्याच्यामुळे सुद्धा पण एक कारण आहे आज माझं व्लॉग करण्याची इच्छा नसण्याचं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तुमच्याशी बोलले, व्लॉग केला, बाहेर फिरायला गेले, तिथे शूट केलं जरा की मग थोडंसं जरा मन रिलॅक्स होईल, म्हणून मी व्लॉग चालू केला आहे. सो आता आईची तयारी झाली की आम्ही बाहेर निघू. आणि मग आम्ही बाहेर निघालो शॉपिंगसाठी वगैरे की मग जे जे काय काय घेऊ ते तुम्हाला दाखवेल मी. पण तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, छानशी कॉमेंट करा आणि मला सांगा की तुम्ही नाशिककर आहात का मुंबईकर आहात. तुमची होळी कधी झाली खेळून? धुळवडीच्या दिवशी, म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी झाली का उद्या होणार आहे रंगपंचमीच्या दिवशी ते. आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. ओके, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन येणारे व्हिडिओज जे आहे त्याचं नोटिफिकेशन येईल. कारण उद्याचा तो व्हिडिओ तुम्ही नक्की 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 बघाच, तुम्हाला मजा येणार आहे. थोडासा फन पण हे आहे, मी फन करण्यापेक्षा जे फन करणार आहेत ते तुम्हाला बघण्याची एक ट्विस्ट असणार आहे. त्याच्यामुळे ते बघा. आणि तसे रंगपंचमीचा व्लॉग आहे, म्हणजे तो रंगीतच असणार, रंगीत असला पाहिजे, मॅन्डेटरी येते रंगीत असणं. सो उद्याचा व्लॉग अजिबात बघायला विसरू नका, स्किप करू नका. आणि आता आपण भेटूयात आम्ही बाहेर निघाल्यानंतर. ओके, मी तुम्हाला म्हटलं तसं आम्ही शॉपिंगला आलो होतो आणि आईनी पण रहाड, मला म्हणे रहाड काय असतं दाखव, पण तिने कधी अशी जवळून पाहिली नाही. तर आत्ता आम्ही आहोत, हे हिंदमाता मंडळ आहे. हा काय भाग आहे ना आई? भाग काय हा? अच्छा, नाव दरवाजा बुधा हलवाईच्या इथे ही एक तुम्हाला रहाड दिसत असेल. ही रहाड आहे आणि हा पूर्ण हे चौक आहे, तो समोर बुधा हलवाई दिसत असेल तुम्हाला. आणि या चौकात ही पिवळ्या रंगाची रहाड आहे छोटी. हिला पेशवीकालीन इतिहास आहे, पण हिचा इतिहास तर मी तुम्हाला घरी जाऊन सांगते. नाही तर ऑलरेडी ह्याच्यामुळे खूप ट्रॅफिक जाम झालेलं आहे. उद्या आहे रंगपंचमी, त्याच्यासाठी सगळी तयारी चालली आहे. तर घरी जाऊयात. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्याच्या दिवशी स्थापन झालं आहे हे मंडळ. ही रहाड तशी पेशवेकालीन आहे. तर आपण घरी जाऊ. वाटेत आपल्याला अजून एक रहाड लागणार आहे, ती पण दाखवते तुम्हाला, आईला पण दाखवते, तुम्हाला पण दाखवते. आणि मग आपण घरी
कधीपासून सुरू झाल्या, काय इतिहास आहे ते बघूयात. ओके चला. पडते मी पाया. हा आहे नेहरू चौक आणि इथे उद्याच्या रंगपंचमीचं आहे बघा. व्यवस्थित पद्धतीने चांगलं मॅनेजमेंट झालेली आहे आणि शॉवर वगैरे सगळे लागलेत. पूर्ण नाशकातच लागलेत ॲक्च्युली, पण हे नेहरू चौकातलं स्पेशली मोठं आहे. कृषीच आहे ती पण. केशरी रंगाची रहाड आहे ही. इथे अजून पाणीपिणी भरायचं. आता पाणीपिणी भरणं केशरी नाही आहे ती, गुलाबी आहे. नाही, इथं पाणी केशरी रंगाचं आहे. केशरी रंगाची म्हणजे इथे पाणी केशरी रंगाचं असं मला केशरी रंगाची रहाड असं म्हटलं जातं. आता इथे सगळी स्वच्छता वगैरे झाली आहे त्याची आणि स्वच्छता वगैरे झाली आहे त्याची. आणि आता याच्यात पाणी भरून रंग बनवून ठेवणार आणि उद्या सगळ्यांनी फक्त याच्यात उड्यावर. चला चला. तीर पहा सरळ असतो असाच असतो. हे बघा गाईज, गावामध्ये ना सराफ गल्लीमध्ये धर्मकटाच्या समोर सुद्धा अशा पद्धतीने रंगपंचमीची तयारी चालू आहे. म्हणजे तयारी केलेली आहे सगळी. शॉवर चालू आहे ते. आणि उद्या हा सगळा जो परिसर कारवाड्याच्या समोर आणि उद्या हा सगळा जो परिसर आहे हा सगळा बंद राहणार. वेगळं होतं. तर थांब एक मिनटं. घे उचल. सावका 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 सावका. तो गाईज कसं वाटलं तुम्हाला? होळीची तयारी कशी आहे? रंगपंचमीची सॉरी. आता आईचं थोडंसं शॉपिंग राहिलं आहे अजून, ते करतो आणि मग बघते. अजून एक रहाड दाखवायची. 2 तो दाखवल्या, अजून एक दाखवायची आहे. पण आम्ही त्या एरियात गेलो तर दाखवता येईल. तर दाखवेल तुम्हाला त्या एरियात गेल्यावर. नाही गेलो तर नंतर दाखवेल रंगपंचमीनंतर. कोणती येते सगळ्यात मोठी रहाड ते. म्हणजे नाशिकचे त्यांना माहिती असेल की सगळ्यात मोठी रहाड कोणती येते, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. लालवालं नाही. हो ना, लालवालं छान वाटतं. सो आता आपण आईची शॉपिंग झाल्यावर भेटू. बाय. सो गाईज, अवॉइड करा चेहरा. उन्हामुळे खूप ना जरा हे झालं आहे. उन्हामुळे चेहरा डॅमेज झाला आहे जरासा आणि ऑइलिंग पण केलेलं आहे मी केसांना. आणि उन्हामुळेच थोडंसं चेहऱ्याला रॅशेस वगैरे आले, त्यामुळे मी त्याला ॲलोवेरा जेल वगैरे लावलं. त्यामुळे तुम्हाला चेहरा थोडासा असा डल, थोडा काळवंडीला दिसत असेल तर त्याला अवॉइड करा. आणि मी आत्ता व्लॉग एवढ्यासाठी म्हटलं तर व्लॉगचा एंड करायचा आहे. मी तुम्हाला राहाडी दाखवलं, सगळं दाखवलं आणि म्हटलं तर घरी गेल्यावर त्यांना त्याच्याबद्दल सांगेल. कारण अजून एक रहाड मी तुम्हाला दाखवणार होते, पण ती जी आहे शनी चौकातली मोठी रहाड आहे. जवळजवळ 2 माणूस खोल, म्हणजे 12 फुटांची खोल रहाड आहे ती. पण तिथे जाणं शक्य नव्हते, कारण एक तर ती उतरावर आहे. तिकडनं पुढचे रस्ते बंद आहेत ऐन चौकात असल्यामुळे. आणि आम्हाला यायला जवळजवळ 10 झाले होते घरी, कारण आम्हाला मारुती मंदिरात पण जायचं होतं त्याच्यामुळे. सो ती आत्ता दाखवता नाही आल्या. तर ती मला माहिती नाही, उद्या तर रंगपंचमी, उद्या दाखवता येणार नाही आहे ती. बट ऑब्व्हियसली कारण तिथे खूप खेळ वगैरे होणार. तर आता बघू सोमवारी मंगळवारी कशी जमते ती, किंवा कदाचित असं पण होऊ शकतं की मी जाईपर्यंत ती बंद पण केलेली असेल. तर तसं काही झालं तर मग मी तुम्हाला ती दाखवू नाही शकणार, आय सॉरी. पण मी 2 रहाडी दाखवल्या. बेसिकली रहाड म्हणजे काय, तर जमिनीच्या आतमध्ये खोदलेला मोठा हौद, दगडी बांधकाम केलेला हौद होता. आणि ही पेशवेकालीन संस्कृती होती रंगपंचमी साजरी करण्याची, की एक हौद बांधायचा, हौदामध्ये पाणी भरायचं, त्याच्यामध्ये नैसर्गिक रंग म्हणजे फुलं, पळसाची पानं, ज्यांचा रंग पटकन निघतो आणि लागतो असे रंग बनवून असे रंग बनवून त्या पाण्यात टाकायचे. म्हणजे मोठ्या पाण्यामध्ये ते सगळं जे काय असेल, समजा हिरवी, इथे वेगवेगळ्या रहाडी वेगवेगळ्या रंगाच्या, जसं मी तुम्हाला म्हटलं केशरी रहाड, पिवळी रहाड, गुलाबी रहाड, हिरवी आणि लाल, अशा 5 रहाडी मेन फेमस आहेत. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये रंग हा नुसता घेतला आणि टाकला असं होत नाही. तो प्रॉपर शिजवून तो रंग टाकला जातो. म्हणजे एक मोठ्या कढईमध्ये पाणी, मग त्याच्यात तो रंग, मग तो उकळला जातो आणि मग तो टाकला जातो. त्यामुळे तो पक्का होतो. त्या रहाडीला पण आजूबाजूला तो रंग असतो. आणि मी म्हणजे मी तुम्हाला सांगू शकते, मला माहिती नसतं, कारण की ती केव्हा उघडली जाते हे काय असं आपल्याला प्रत्येक वेळेला माहीत. जसं एखादं मंदिर केव्हा उघडलं जाते हे आपण सांगू शकतो, तशी रहाड केव्हा उघडली जाते हे आपल्याला माहिती नसतं. पण
ज्या दिवशी रहाड आता खेळून झालं, रंगपंचमी झाली, आता जेव्हा रहाड बंद होईल तेव्हा ती त्या पाण्याच्या सकट जशीच्या तशी बंद होईल आणि जेव्हा पुढच्या वर्षी रंगपंचमीच्या आधी 2-3 दिवस ती उघडली जाईल तेव्हा त्या रहाडीतलं सगळं पाणी काढून टाकलं जाईल. ती रहाड स्वच्छ कोरडी केली जाते, कोरडी ठाक म्हणजे पाणी ओतून पूर्ण स्वच्छ केली जाते. दुसऱ्या दिवशी ती पूर्ण उन्हात वाळवली जाते की जेणेकरून त्याच्यात कुठली बुरशी, कुठल्या रोगजंतूंचा हे नको राहायला, कारण की वर्षभर पाणी त्याच्यात राहिले रोगजंतू वाढू शकतात. तर आणि नॅचरल कलर्स असतात, झाडा पाना फुलांनी बनलेले असतात त्याच्यात. परत म्हणजे जेव्हा बंद करतो तोपर्यंत झाडाची पानं बिनं पडलेली असतात, तर ते पाणी खराब झालेलं असतं. ते पाणी काढून ती पूर्ण स्वच्छ नाही गेली, कुठे फंगस बिंगस काही लागलं असेल तर त्याच्याने कोणाला ॲलर्जी होऊ नये याची काळजी घेतली जाते. त्याच्यामुळे ती पूर्ण रिकामी केली जाते. रिकामी केली की ती एक दिवस उन्हात वाळवून कोरडी केली जाते एकदम. त्याच्यानंतर त्याला पेंट स्वच्छ होते ती घासून, मग तिला पेंट केलं जातं, रंग दिला जातो. ज्या रंगाची रहाड आहे त्या रंगात त्याचा रंग तो रंग त्या रहाडीला दिला जातो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात परत पाणी भरलं जातं आणि मग त्याच्यात तो रंग टाकला जातो. अशा पद्धतीने ती आपण पाहिली. आज उद्या रंगपंचमी आपण आज पाहिली ती, आता ती स्वच्छ झाली होती. काही ठिकाणी पाणी, एका ठिकाणी पाणी टाकलं होतं, दुसऱ्या ठिकाणी पाणी टाकण्याचं काम सुरू होणार होतं. हे रात्रीपर्यंत चालू राहतं कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी 10-10:30 जसं ऊन तापतं तसं तसं त्या खेळाला रंग देत जाते त्याच्यामुळे. सो आणि तिची पूजा पण केली जाते गाईज. जेव्हा ती रिकामी होतं, स्वच्छ कोरडं झालं की त्याला पेंट वगैरे केलं की त्याची आधी पूजा केली जाते आणि मग त्याच्यात पाणी आणि रंग टाकला जातो आणि मग ती खेळण्यासाठी सज्ज होते. सो ही आहे पेशवेकालीन पद्धत आहे रंगपंचमी खेळण्याची. ही नाशिकमधल्या जितक्या राहाडी आहेत म्हणजे फेमस आहेत, 5-6-7 राहाडी आहेत फेमस. तर त्या सगळ्या आहेत त्या पेशवेकालीन म्हणजे 300-400 वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या आहेत. आणि बेस्ट वेळ होता हा की रस्त्यावर कुठेतरी हे करण्यापेक्षा. आता तर आपण ठिकठिकाणी शॉपर्स लागतात ते मी तुम्हाला दाखवले, पण ही तेव्हा त्या काळापासून सुरू झालेली संस्कृती आहे आणि नाशिकमध्ये स्पेशली अजूनही ती जपली जाते. अगदी शनी चौक असेल, मी तुम्हाला जे 2 दाखवले ते असेल, शनी चौक तिथे मी दाखवली नाही. त्याच्यानंतर तांबटाळीतली असेल, त्याच्यानंतर मधल्या होळीतली असेल, अजून राजेबहादूर लेनमधली असेल, अशा वेगवेगळ्या ज्या ह्या आहेत, या नवीन कुठलीच बनवलेली नाही. या सगळ्या पेशवेकालीन राहाडी आहेत आणि त्या फक्त दरवर्षी त्या नीट उघडल्या जातात, सगळं केलं जातं, परत दाबल्या जातात आणि परत दरवर्षी उघडल्या जातात. ही राहाडीची नाशिकची खूप जुनी संस्कृती आहे जी अजूनही अबाधित आहे आणि कायम अबाधित राहील कारण की ती पिढीच्या दर पिढी हस्तांतरित केली जाते त्याच्यामुळे. सो अशा पद्धतीने नाशिकमध्ये रंगपंचमी साजरी केली जाते आणि धुळवडीच्या दिवशी नाशिकमध्ये वीर निघतात. म्हणजे धुळवडीच्या दिवशी प्रत्येक वीर म्हणजे काय असतं हे मला पण नाही माहिती, पण वीर निघतात हे मला माहिती आहे. मला जर माहिती मिळाली वीर निघतात म्हणजे काय असतं तर मी पुढच्या 1-2 व्लॉग्समध्ये तुम्हाला नक्की सांगेल. जे कोणी नाशिकचे राहणारे, जे कोणी याच्यातले जाणकार आहेत त्यांना विचारून. पण सो मी आज ते या 2 दाखवल्या. पुढच्या ज्या कुठल्याही दाखवायच्या ते मला पॉसिबल झालं तर मी बाहेर पडेल तर दाखवेल, पण उन्हामुळे मला थोडंसं इथे रॅशेस म्हणजे जे बारीकचा पुरळ उठलेला आहे त्याच्यामुळे मी शक्यतो असा प्रयत्न असेल माझा की 2-3 दिवस तरी मी उन्हात जाणार नाही. म्हणजे उद्या तर जायचंच आहे सकाळी आम्हाला रंगपंचमी वगैरे खेळायला म्हणा किंवा छोटंसं हे करायला. उद्या महिला दिन पण असल्यामुळे तर उद्या तर बघू म्हणजे उद्या जाणं मॅन्डेटरी, पण त्याच्यानंतर 2 दिवस कदाचित मी उन्हात नाही जाणार जेणेकरून हे सगळं कव्हर होईल, झालं की मग जाता येईल. त्यामुळे जेव्हा मी घराबाहेर पडेल सकाळच्या वेळात, कारण संध्याकाळी मग परत ट्रॅफिक जॅम आणि ह्याच्यात अडकलं जातं, मग तिकडे जाणं होत नाही. पण सकाळच्या वेळात जर मी बाहेर पडली आणि तुम्हाला ती व्यवस्थित दिसेल, पण आता तर माझा नाईलाज होता म्हणून मी तुम्हाला रात्री दाखवली, पण सकाळच्या वेळात बघितलं तुम्हाला ती व्यवस्थित दिसेल. पण म्हणून मी जेव्हाही सकाळी बाहेर पडेल तेव्हा जर ती उघडी असेल राहाड तर मी तुम्हाला ती नक्की दाखवेल. सो दॅट्स इट फॉर टुडे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. खाली कमेंट करून सांगा कोणाकोणाला राहाडींबद्दल माहिती होतं, कोणी कोणी ही संस्कृती पाहिलेली आहे, त्याच्यात सहभाग घेतलेला आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे पण कमेंट करून मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण की शेअरिंग इज केअरिंग. जशी मी ही माहिती तुमच्याशी शेअर करते तसेच मी माझे हे माहितीपूर्ण ब्लॉग जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. त्यांच्या माहितीमध्ये पण भर पडेल आणि एन्जॉयमेंट पण होईल, त्यांना बघता पण येईल. कारण जे इथे येऊ शकत नाहीत फिजिकली, ज्यांना ही संस्कृती माहिती नाही त्यांना ही संस्कृती माहिती व्हावी, त्याचसाठी तर ह्या ब्लॉगचं प्रयोजन आहे. सो त्यांच्यापर्यंत पण हे पोहोचवा शेअर करण्याच्या निमित्त, म्हणजे शेअर करण्याच्या पद्धतीने. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. उद्याचा व्लॉग आहे जो रंगपंचमीचा आहे, पुढचा जो ब्लॉग आहे त्यामुळे तो अजिबात मिस करू नका, कारण की तुम्ही तो मिस कराल तुम्ही खूप मोठी एन्जॉयमेंट मिस कराल असं मला वाटतं. सो
दॅट्स इट. आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी. गुड नाईट. बाय.